नमस्कार. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील श्रद्धेचं आणि निसर्ग सौंदर्य अनोखं ठिकाण म्हणजे हाजी मलंग दर्गा, जे कल्याण येथे भेट देणार आहोत. तर इथे येताना तुम्हाला सर्वात आधी जवळच्या स्टेशनवरून कल्याण स्टेशनला पश्चिमेकडून तुम्हाला सीटवरती 100 रुपये सीटवरती तुम्हाला ऑटो आणि बस जे आहे ते 30-40 रुपयामध्ये तुम्हाला इथे सोडतं. तर हा जो आहे तो एंट्रन्स आहे हाजी मलंग दर्गाचा. तर हाजी मलंग गड जे आहे हे डोंगर रांगामधील हा पवित्र प्रवास, मनमोहक दृश्य, भक्तिमय वातावरण आणि संपूर्ण अनुभव आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एंटर केल्यावरती राईट हँड साईडलाच तुम्हाला इथे पार्किंग अवेलेबल आहे, जिथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीची पार्किंग अवेलेबल आहे. तासानुसार इथे पैसे जे आहेत ते तुम्हाला पे करावे लागतात. तर 2-2 तासाचे पैसे जे आहेत इथे 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर असं हे एंट्रन्स आहे आणि इथलं वातावरण जे आहे ते खूपच मनमोहक आहे. उंचीवर असल्यामुळे इथे गारवा देखील जाणवतो. एंटर केल्यावरतीच तुम्हाला इथे भगवान शंकरांची इथे खूप मोठी अशी प्रतिमा पाहायला मिळेल. तर शंकरांची प्रतिमा जी आहे ती तुम्हाला असं वाटेल की ते ध्यान करत बसलेले आहेत. तर हाजी मलंग गड जे आहेत हे कल्याणपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे 300 वर्ष जुना हाजी मलंग बाबांचा दर्गा आणि प्राचीन मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. इथे तिकीटचे रेट्स दिलेले आहेत. तर 150 रुपये जे आहेत ते रिटर्न तिकीट आहे जाण्या येण्याचे, आणि सकाळी 7 ते रात्री 8पर्यंत हे उघडं असतं, आणि सॅटर्डे आणि संडे जो आहे ते रात्री 11 वाजेपर्यंत हे ओपन असतं. तर आतमध्ये गेल्यावरती हा वेटिंग रूम आहे. हा वेटिंग रूमचा बाहेरचा परिसर आहे. तर इथे एक छोटंसं दुकानसुद्धा अवेलेबल आहे, जिथे टॉईज वगैरे तुम्ही घेऊ शकता. खूपच मस्त आहे. आणि तुमच्याकडे जर लहान मूल असेल किंवा लहान बाळ असतील तुमच्याकडे, तर इथे मदरसाठी म्हणजे फीडिंग रूमसुद्धा अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे छोटं बाळ वगैरे असेल तर त्यांचीसुद्धा इथे चांगली उत्तम सोय केलेली आहे. तर खूपच मोठं आणि एकदम भव्य असलं हे वेटिंग रूम आहे. तर वेटिंग रूमच्या आत तुम्हाला तिकीट दाखवून आतमध्ये तुम्हाला हा वेटिंग रूम दिसेल अशा प्रकारचा. इथे TV सुद्धा अवेलेबल आहे, जिथे तुम्हाला रोपवेची पूर्ण माहिती दिली जाते. आतमध्ये तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय आणि टॉयलेट्सची सुद्धा सोय उत्तम केलेली आहे. तर इथे ट्रेन येईपर्यंत तुम्हाला इथे वेट करायचा आहे. तर आता इथे रोपवेची जी ट्रेन आहे ती इथे येणार आहे. तर आता आपली ट्रेन आली आहे. तर ट्रेनमध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता हे रोपवेचं जे आतमधलं कंपार्टमेंट आहे हे अशा प्रकारे आहे. दोन्ही बाजूने बसण्याची सोय आहे आणि दोन्ही बाजूने तुम्हाला काचेचे दरवाजे दिसतील, जिथे तुम्ही बाहेरचा सुंदर परिसराचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर वरती येताना तुम्ही बघू शकता इतके छान असा हा दृश्य तुम्हाला दिसेल. गडावर जाण्यासाठी 1.2 किलोमीटर लांबीची फर्निक्युलर केबल ट्रेन्स म्हणजेच ट्रॉली सेवा उपलब्ध केलेली आहे, ज्यामुळे भाविकांना केवळ काही मिनिटातच म्हणजे अवघ्या 5 ते 7 मिनिटातच तुम्हाला इथे गडावर पोहोचवलं जाते. फर्निक्युलर ट्रॉली व्यतिरिक्त इथे पायऱ्या ज्या आहेत जाण्यासाठी भाविकांसाठी ते सुद्धा उपलब्ध आहेत. सुमारे 2600 पायऱ्या ज्या आहेत ते तुम्हाला चढावे लागतात, आणि ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर ही ट्रॉली सेवा जी आहे ती खूपच उत्तम आहे. तर ट्रॉली स्टेशनच्या बाहेर निघताच तुम्हाला असा काही परिसर दिसेल. तर खाण्यापिण्याचे स्टॉल्स इथे भरपूर उपलब्ध आहेत. चहा, नाश्ता, कॉफी, वडापाव, समोसा, इथे सगळे स्नॅक्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. मॅगीसुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर या माकडांपासून सुद्धा तुम्हाला इथे सावध राहायचं आहे. हातात खाण्यापिण्याचं सामान अजिबात ठेवू नका. तर हा गड जो आहे तो शिलाकार हा राजवंशाने 3व्या शतकात बांधला होता. तर हे स्टेशन आहे फर्निक्युलर केबलचं. तर आता इथे ट्रेन तुम्ही बघू शकता.
तर ही ट्रेन जी आहे 2 रेल्स इथे पटरी आहेत. तर इथे 2 पटऱ्या आहेत, वरती जाण्यासाठी एक आणि खालती जाण्यासाठी एक. तर आता इथनं ट्रेन निघालेली आहे स्टेशनमधनं आणि खूपच छान आणि मनमोहक नजारा आहे. इथे तुम्हाला वरतून कल्याण सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसेल. तर इथे छोटे मोठे स्टॉल्ससुद्धा अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही काही ज्वेलरी वगैरे परचेस करू शकता. तर इथे हे बाबा आम्हाला सांगत होते की तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घ्या म्हणून सांगत होते. तर आता इथे तुम्ही बघू शकता जे दर्गा आहे त्यांचे फोटोज वगैरे अवेलेबल आहेत. तुम्हाला काही ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. इथे दरवर्षी लाखो भाविक सर्व धर्म समभावाने प्रतीक म्हणून दर्शनासाठी येतात. तर ईदच्या वेळेस इथे भरपूर गर्दी वगैरे असते. तर इथे जाताना तुम्हाला असे काही स्टॉल्स वगैरे दिसतील, जिथे तुम्ही चादर वगैरे चढवण्यासाठी जे हाजी मलंग बाबांचा दर्गा आहे तिथे चादर चढवण्यासाठी सुद्धा इथे चादर वगैरे घेऊ शकता. आतमध्ये जाताना तुम्हाला पाय धुवून जायचे आहेत. तर अशा प्रकारचा हा दर्गा आहे. तर आता इथे हा दर्ग्याचा मेन एंट्रन्स आहे. आता दर्ग्यामध्ये पोहोचलेलो आहोत आपण. तर हा मेन दर्गा आहे हाजी मलंग बाबांचा. तर खूपच छान आम्हाला या बाबांचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास जो आहे तो सुरू केला होता. तर पावसासारखं वातावरण झालं होतं, पण पाऊस तर अजिबात पडला नव्हता. पण इथे जो थंडावा जाणवतो ना, तो खूपच मनमोहक असतो. आणि परत खाली येताना आम्हाला छोटेसे धबधबेसुद्धा दिसले होते. तर खूपच छान हा प्रवास झाला होता आणि खूपच चांगले दर्शनसुद्धा झाले होते. तर आम्ही विकेंड्सला गेलो होतो इथे. आणि हा जो आहे तो बाहेरचा, तुम्ही एक्झिट केल्यावरती हा बाहेरचा परिसर आहे. खूप असा चारी बाजूनी तुम्हाला हिरवागार दिसेल आणि इथे थोडेसे गुलाबाची बागसुद्धा इथे लावलेली होती. खूपच छान हा प्रवास आमचा झाला होता. तर खूपच छान आणि वाटलं होतं, तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. एकदा नक्की व्हिजिट करा. तर कल्याणच्या जवळच असलेलं हे ठिकाण आहे. तर वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम ढगाळ वातावरण झालं होतं आणि खूप मस्त वाटत होतं. तर असा आमचा आजचा हा व्लॉग होता. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.